गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक टू एसीसी अकॅडमी गोंदिया. मी अजय सर. मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी आणलेला आहे मराठीचा एक टॉपिक. तो आहे सर्वनाम. तो आहे सर्वनाम. बघा, सर्वनामाला दुसरे नाव प्रतिनामे सुद्धा आहेत, लक्षात ठेवायचं. प्रतिनामे. सर्वनामाला दुसरे नाव काय आहे? प्रतिनामे. लक्षात ठेवायचं. आता सर्वनामाची आवश्यकता का भासली? बघा, सर्वनामाची आवश्यकता का भासली? सर्वनामाची आवश्यकता याच्यासाठी भासलेली आहे की नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाची आवश्यकता भासलेली आहे. कुठे? मराठी ग्रामरमध्ये. ठीक आहे, मराठी ग्रामरमध्ये नामाची पुनरावृत्ती टाळणे आणि त्याच्या ऐवजी वारंवार एखादा नाम वाक्यात न वापरता त्याच्या ऐवजी जो काही आपण शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. मग सर्वनामाची व्याख्या काय लिहिलेली आहे? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो काही वापरण्यात येणारा विकारी शब्द जो आहे त्याला म्हणतात सर्वनाम. काय म्हणतात त्याला? सर्वनाम. आलं लक्षात? काय आहे सर्वनामाची व्याख्या? नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या नामाची व्याप्ती मर्यादित करणारा किंवा नामाची पुनरावृत्ती, व्याप्ती नाही बरं, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो काही विकारी शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. आता इथं वाक्यामध्ये विकारी शब्द आहे. बघा, वाक्यामध्ये काय आहे? विकारी. मग विकारी म्हणजे काय? विकारी म्हणजे काय? बोला. विकारी म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार जो चेंज होतो त्याला विकारी असे म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? सव्यय. विकारीला काय म्हणतात? सव्यय म्हणतात. कारण ते लिंग वचन विभक्तीनुसार त्यांच्यात बदल होतो आणि जे बदलत नाही त्यांना म्हणतात अविकारी. लक्षात ठेवायचं. त्यांना काय म्हणतात? अविकारी. तुम्हाला सविकारी आणि अविकारी, म्हणजे फॉर एक्झाम्पल विकारी आणि अविकारी. विकारी आणि अविकारी. जो बदलतो त्याला विकारी आणि जो बदलत नाही त्याला काय म्हणतात? अविकारी. अविकारीलाच अव्यय नाव आहे. लक्षात ठेवायचा. अविकारीला काय नाव आहे? अव्यय. आणि विकारीला काय नाव आहे? सव्यय. मग आता अव्यय किती होते, सव्यय किती होते? मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे. नामाच्या जाती जेव्हा आपण घेतलं होतं टॉपिक तेव्हा 4 सव्यय 4 अव्यय, 4 विकारी 4 अविकारी. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण हे काय आहेत तुमचे? विकारी आहे आणि हे बदलतात. पण क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय हे बदलत नाही. लक्षात ठेवायचं. हे बदलत नाही म्हणून यांना अविकारी म्हणतात. आता क्रिया विशेषण याचे 2 पार्ट मी मागच्या वेळेला सांगितलं होतं. क्रिया विशेषण अव्ययाचे 2 पार्ट असतात. 2 विभागात विभागणी केलेली आहे त्याची. क्रिया विशेषण अव्यय आणि क्रिया विशेषण. मग ते क्रिया विशेषण जे आहे ते लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात, पण क्रिया विशेषण अव्यय हे बदलत नाही. लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? ते बदलतात का? मुळीच नाही. जर फॉर एक्झाम्पल मुलगा चांगला खेळतो, मुलगा चांगला खेळतो, मुलगी चांगली खेळते, मुलं चांगले खेळतात, तर बदलला की नाही? चांगला, चांगली, चांगले क्रिया विशेषण आहे ना. खेळण्याबद्दल, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता? क्रिया विशेषण. आलं लक्षात? मग ते जे बदलतात त्यांना काय म्हणतात? विकारी. जे बदलतात त्यांना काय म्हणतात? विकारी. आणि जे बदलत नाही, जसा मुलगी हळू चालते, मुलगा हळू चालते, मुले हळू चालतात. हळू बदलला का? नाही. लिंग वचन विभक्ती बदलला तरी पण तो हळू बदललेला नाही, म्हणून त्याला अविकारी. हा इथं वाक्यामध्ये विकारी शब्द आलेला आहे म्हणून तुम्हाला हे एक छोटासा विश्लेषण करून दाखवलेलं आहे की व्हॉट इज विकारी, व्हॉट इज अविकारी. जे बदलतात त्यांना विकारी, जे बदलत नाही त्यांना अविकारी. लक्षात ठेवायचं. आणि कधी बदलतो का? इथं लिंग काही पण असो, लिंग काही पण असो आणि बदलत नाही. जसं आता रमेश आणि गणेश दोन्ही लिंग समान आहेत, पुल्लिंग आहे. ठीक आहे. आता एखादं नाव घेऊ रमेश आणि दुसरं नाव घेऊ सीता. रमेश आणि सीता, तर आणि जे आणि लावू का आपण? नाही. आणि लावू शकत नाही आपण. लिंग वचन विभक्ती काही पण असो ते चेंजच नाही होत. लक्षात ठेवायचं ना. जे चेंज नाही होत त्यांनाच म्हणतात अविकारी आणि जे चेंज होतात त्यांना म्हणतात विकारी. मग आपला जो हा टॉपिक आहे
तो आहे सर्वनामाचा. मग सर्वनाम हा विकारी आहे की अविकारी आहे? विकारी आहे, कारण तो लिंग वचन नुसार बदलतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे. आता एकूण जे सर्वनाम आहेत, एकूण जे सर्वनाम आहेत ते एकूण जे प्रकार आहेत, लक्षपूर्वक आहे का, एकूण सर्वनाम 9 आणि एकूण सर्वनामाचे प्रकार 6. सर्वनामाचे प्रकार 6 आणि एकूण सर्वनामे 9. लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो काही शब्द विकारी वापरतो त्याला म्हणतात सर्वनाम. समजलं? त्याला काय म्हणतात? सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार 6. सर्वनामाचे प्रकार किती? 6 आणि एकूण सर्वनामे 9. किती? 9. किती? 9. किती? 9. एकूण सर्वनामे किती? 9. प्रश्नाला प्रकार किती? 6. एकूण सर्वनामे किती? 9. प्रकार किती? 6. बस, तुम्ही पण पाठांतर करा. एकूण प्रकार आहेत 6 आणि एकूण सर्वनामे आहेत 9. आता प्रकार कोणते आणि सर्वनामे कोणते आपण विश्लेषण करूया. बघा, प्रकार पहिला आहे प्रकार पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा दर्शकवाचक सर्वनाम, तिसरा संबंधवाचक सर्वनाम, चौथा प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा अनिश्चितवाचक त्याला सामान्य म्हणतात आणि 6वा आहे आत्मवाचक सर्वनाम. असे 6 प्रकार आहेत मित्रांनो सर्वनामाचे. असे किती प्रकार आहेत? 6 टाइप्स ऑफ प्रोनाउन. 6 प्रकार आहेत, लक्षात ठेवायचं. आता पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक म्हणजेच काय ते आपल्याला माहित असायला पाहिजे. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? काय आहे आता पुरुषवाचक सर्वनाम? पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? ज्या सर्वनामापासून पौरुषत्वाचा बोध होतो. लक्षात ठेवायचा. ज्या सर्वनामातून पौरुषत्वाचा बोध होतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पौरुषत्व म्हणजे जो आहे आपण जसं आम्ही तुम्ही एखाद्या शब्दावरून होतो त्याचा जो प्रकार असतो त्याला पण म्हणतात. लक्षात ठेवायचं. आता पहिला आहे पुरुषवाचक सर्वनामामध्ये पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. कोणता आहे पहिला? प्रथम. बोला की जोरात. कोणता आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. हा बघा तुमच्या समोर लिहिलाय प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बघा लक्षपूर्वक आहे का? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? लक्षपूर्वक आहे का? बोलणारा. बघा लक्षपूर्वक आहे का? बोलणारा जर स्वतःच्या नामाऐवजी जो काही सर्वनाम वापरतो त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बघा लक्षपूर्वक आहे का? काय म्हटलं मी? प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या काय म्हटलं की बोलणारा जर स्वतःच्या नामाऐवजी, बोलणारा स्वतःच्या नामाऐवजी जे काही सर्वनामाचा वापर करतो त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आलं लक्षात? काय? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मग ते काय आहेत ते आपण सांगू. त्याच्याच अगोदर आपल्याला एकूण सर्वनामे बघायची आहेत. किती आहेत बघा. एकूण सर्वनाम प्रकार तर 6 आहेत सांगितले. प्रकार कोणते कोणते? पुरुषवाचक, दर्शकवाचक, संबंधीवाचक, प्रश्नार्थकवाचक आणि आत्मवाचक. आत्मवाचक आलं लक्षात? मग आता बघा निश्चितवाचक पण आहे ना रे. अनिश्चितवाचक आणि सामान्यवाचक. म्हणजे अनिश्चित आणि सामान्य हा एकच आहे. आलं लक्षात? आता एकूण सर्वनामे 9. बघा बोर्डावर दिसत आहे एकूण सर्वनामे 9. त्याच्यापैकी मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, स्वतः, काय. बघा आता मित्रांनो एकूण 9 सर्वनामे कसे लक्षात ठेवायचा? एकूण 9 सर्वनामे कसे लक्षात ठेवायचा त्याची पण एक ट्रिक आहे मित्रांनो. ट्रिक नुसार अभ्यास करा. कधी जीवनात ते विसरणार नाही तुम्ही. लक्षात ठेवायचं. तुम्ही पण सांगतो ट्रिक वाईज अभ्यास करायचा. ट्रिकचा वापर जास्त करायचा जेणेकरून आपण विसरू शकत नाही. मग 9 सर्वनामे पाठांतर करण्याची ट्रिक कोणती आहे? बघा एक सेंटेन्स बोलायचं. मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, स्वतःला काय समजता. कोणती ट्रिक आहे? बोला. मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, स्वतःला काय समजता. ट्रिक झाली पाठांतर. काय आहे? मी, तू, तो, हा, जो हा एक नाव आहे. एखाद्या व्यक्तीचा मी, तू, तो, हा, जो एक नाव आहे. लक्षपूर्वक आहे का? मी, तू, तो, हा, जो हा एक एखाद्या व्यक्तीचं नाव आहे.
आणि त्याला आपण म्हणतो मी तू तो आजो. कोण आपण? स्वतःला काय समजते रे तू? काय आहे ट्रिक? बोला, जोरात बोला. मी तू तो आजो. कोण आपण? स्वतःला काय समजता? म्हणा एक दोन वेळेस म्हणा ते. मी तू आजो. कोण आपण? स्वतःला काय समजता? ठीक झाली की नाही पाठांतर? ए मी ते तो आजो. कोण आपण? स्वतःला काय समजता इथं? हा, त्याला म्हणतात एकूण 9 सर्वनामे. कोणते कोणते? मी तू तो आजो. कोण आपण? स्वतःला काय समजता? पाठांतर करा तुम्ही पण मित्रांनो. घरच्या घरी रेडीमेड मटेरियल येत आहे तुमच्याकडे. फक्त मोबाईल लावा, नेट चालू करा आणि तिथं बघा. आलं लक्षात? काही जरी अडचण आली तर बिंदास मला पर्सनल नंबरवर व्हॉट्सअपवर जे काही प्रश्न असतील बिंदास टाका. मला वेळ मिळाली नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार मी. आलं लक्षात? मग काय आहे? एकूण सर्वनामे किती? 9. एकूण सर्वनामे किती? 9. कोणते कोणते? मी तू तो आजो. कोण आपण? स्वतःला काय समजता? 9 सर्वनामे पाठांतर करण्याची ट्रिक. मी तू तो आजो. कोण आपण? स्वतःला काय समजता? आलं लक्षात? ही आहे ट्रिक पाठांतर करण्याची. मग त्याचं आता आपण विश्लेषण करूया. विश्लेषण बघा. मी आणि तू, हे बघा, मी आणि तू. मीचा आम्ही होतो अनेक वचनात आणि मी हा एक वचनात आहे. लक्षपूर्वक आहे का? मी हा एक वचनात आहे, आम्ही हा अनेक वचनात आहे. तू हा एक वचनात आहे, तुम्ही हा अनेक वचनात आहे. आलं लक्षात? हे सगळे एक वचनात आहेत. हे याचा एक, मग याचा लिंग होतो. लक्षात ठेवायचा. हे याचे वचन होत नाही, म्हणजे वचनानुसार बदलत नाही. लक्षात ठेवायचा. प्रश्न येतो की वचनानुसार बदलणारे, वचनानुसार बदलतात हे, माय मिस्टेक. एकूण वचनानुसार बदलणारे किती? प्रश्न येतो बघा 5. कोणते कोणते? मी तू तो हा जो. मला असं म्हणायचं होतं की मी तू हे लिंगानुसार बदलत नाही. लक्षात ठेवायचं. मग लिंगानुसार बदलणारे किती? 3. लिंगानुसार बदलणारे 3, वचनानुसार बदलणारे 5. हे जे मी आणि आम्ही जो आहे याचा काही लिंगानुसार बदलत नाही, हे वचनानुसार बदलतात. म्हणजे लिंगानुसार बदलणारे सर्वनामे 3. कोणते कोणते? तो हा जो. कोणते कोणते? तो हा जो. पण वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती? 5. तो हा जो आणि मी तू. म्हणजे मी तू तो हा जो. नितू नितूचा मितू. नितू मितू नितू मितू नितू मितू. असं तुझं तर पाठांतरच झाला. नितू मितू म्हणजे मितू तो हा जो. आलं लक्षात? तर मितू तो हा जो हे जे आहेत हे कसे आहेत? वचनानुसार बदलणारी 5 सर्वनामे आहेत. लक्षात ठेवायचं. आणि ही जी सर्वनामे आहेत ही बदलत नाही, ही जशीच्या तशीच राहतात. ही बदलत नाही, ना लिंगानुसार बदलत आणि ना वचनानुसार बदलत. आलं लक्षात? मग मी तू तो हा जो हे वचनानुसार 5, तो हा जो हे लिंगानुसार 3. आलं लक्षात? आणि एकूण किती? 9. एकूण सर्वनामे किती आहेत? 9. मग प्रश्न आला, सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो काही विकारी शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात. त्याचा दुसरं नाव प्रतिनामे आहे. त्याचा दुसरं नाव काय आहे? प्रतिनामे आहे. एकूण सर्वनामाचे प्रकार किती? 6. कोणते कोणते? पुरुषवाचक, संबंधीवाचक, दर्शकवाचक, आत्मावाचक, अनिश्चितवाचक, प्रश्नार्थवाचक. बस. अनिश्चितला सामान्य. ते काय आहे सांगतो थोड्या वेळात. हे समजला? 5 वचनानुसार आणि 3 लिंगानुसार. आलं लक्षात? आणि हे काही बदलत नाही. लक्षात ठेवायचं. हे जसेच्या तसेच राहतात. आता ह्या कोणच्या समोर आता बदलत नाही म्हणजे कसं? या कोणच्या समोर एखाद्या मुलीचंही नाव लिहा किंवा एक मुलाचंही नाव लिहा. समान मुलगा. कोण मुलगी पास झाली? कोण मुलगा पास झाला? कोण जसाचा तसाच आहे की नाही? ते बदलत नाही, जसाचा तसाच राहतात. आता बघा, पण कोण मुलगा आणि कोण मुलगी, कोण मुलगा समोर बघा नाम आहे आणि इथं कोण आहे, तर ही जे आहे ही प्रश्नार्थक विशेषणे होतात. लक्षात ठेवायचं. कोणच्या समोर जर नाम असेल तर ते प्रश्नार्थक विशेषण असतात. कोणच्या समोर जर नाम नसेल तेव्हाच काय होणार? ती प्रश्नार्थक सर्वनामे होतील. लक्षात ठेवायचं. ठीक आहे? समोर सांगतो प्रश्नांची कसं काय आहे. मग आता एकूण प्रकार आहेत 6. सर्वनामाचे एकूण प्रकार किती म्हटलं? 6. पहिला आहे पुरुषवाचक.
आता पुरुषवाचक म्हणजे मगाशी सांगितलं पौरुषवाचा बोध होणारा जो काही सर्वनाम असते त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यापैकी 3 म्हणजे त्याचे 3 प्रकार आहेत, लक्षात ठेवायचं. त्याचे 3 प्रकार. पहिला कोणता? प्रथम. दुसरा कोणता? द्वितीय. तिसरा कोणता? तृतीय. प्रथम म्हणजे काय? प्रथम म्हणजे बघा, बोलणारा जर स्वतःच्या नामाऐवजी एखादा सर्वनामाचा वापर करत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक नाम असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. त्याला काय म्हणतात? प्रथम पुरुषवाचक नाम म्हणतात. बोलणारा आता माझं नाव अजय आहे समजा, मग आता वाक्य मी स्वतःच नाव घेईन का? नाही. स्वतःचं नाव माणूस घेते का कधी बोलताना? नाही घेत ना. मग आपण मी म्हणतो. जसं आता मी उद्या गावी जाणार, अजय उद्या गावी जाणार असं म्हणू का आपण? नाही. स्वतःचं नाव कोणी घेत नाही ना बोलताना. म्हणून तो मी हा काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम एकवचनामध्ये. लक्षपूर्वक आहे का? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम एकवचनामध्ये मी, अनेक वचनामध्ये आम्ही. लक्षात ठेवायचं. जर मी एकटा आहे तर मी म्हणेन. आम्ही 10-15 जण आहोत तर आम्ही म्हणू. पण मी आणि आम्ही हे काय आहेत? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मी हा एक वचनासाठी आणि आम्ही हा अनेक वचनासाठी वापरला जातो. लक्षात ठेवायचा. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, आणि त्याच्यामध्ये अजून 2 आहेत, आपण आणि स्वतः. आता हा आपण आणि स्वतः, इथं पण आपण आणि स्वतः आणि इथं पण आपण आणि स्वतः, याची मोठी हिस्ट्री आहे. आपण आणि स्वतःची मोठी हिस्ट्री आहे. आता ते कशी हिस्ट्री आहे समजावून सांगतो. बघा, सगळ्यात पहिले तर आपण मी आणि आम्हीचे उदाहरण घेऊ. मी अभ्यास करतो, मी शाळेत जातो, मी गाडी चालवतो, मी आंघोळ करतो, मी ब्रश करतो, मी काही करतो. तर मी 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 करतो की नाही आपण? तर मी हा काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आणि मी हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हा मी स्वतःसाठी वापरलाय. आता मी एकटाच आहे, मी एकटा आहे ना, म्हणून मी हा एकवचन. आता समजून घ्या, माझ्यासोबत इकडे 15-16 पोरं आहेत. माझे पोरं नाही बरं, म्हणजे माझ्या सोबतीला असे 15-16 पोरं आहेत. आम्ही काय म्हणू मग? जसं आता आम्हाला असं म्हणायचं की मी उद्या गावी जाणार, मग आम्ही 15 जण का म्हणू आपण स्वतःला? आम्ही उद्या गावी जाणार, आम्ही उद्या नागपूर जाणार, आम्ही उद्या कलकत्ता जाणार, आम्ही उद्या अभ्यास करणार, आम्ही उद्या पेपर द्यायला जाणार. आम्ही आम्ही आम्ही. मी आणि आम्ही समजलं? मी आणि आम्ही समजलं ना? मी एक वचन, आम्ही अनेक वचन. दॅट्स ऑल. घाबरायची गरज नाही. बिंदास. तुम्ही घाबरता राहा, घाबरायची बिलकुल गरज नाहीये. कोरोना आहे म्हणून घाबरायचं का? अभ्यास नाही करायचं का? बोला ना. कोरोना आहे म्हणून अभ्यास नाही करायचं का? आणि मी करून देतो तुमचा अभ्यास. तुम्ही फक्त घरच्या घरी राहा. अभ्यास मी तुम्हाला इथून व्हिडिओ पाठवतो, तुम्ही घरच्या घरी अभ्यास करा. मित्रांनो, एकही विद्यार्थी बिना अभ्यासाने राहिला पाहिजे, हा माझा सिद्धांत आहे भाऊ. एकही विद्यार्थी घरी राहा, अभ्यास करा. काही अडचण आली बिनधास्त विचारा. मग आहे आपण आणि स्वतः. बघा, आपण आणि स्वतः. आता आपण लक्षपूर्वक आहे का? फॉर एक्झाम्पल बघा, मी म्हणणार स्वतःबद्दल. ठीक आहे, स्वतः गावी जाऊन आलो. बघा, स्वतः गावी जाऊन आलो. लक्षपूर्वक आहे का? स्वतः गावी जाऊन आलो. स्वतः गावी जाऊन आलो. याचा अर्थ काय निघतो? स्वतः गावी जाऊन आलो याचा अर्थ काय निघतो? की मी स्वतः गावी जाऊन आलो. दुसऱ्याबद्दल बोलत आहो का? नाही. दुसऱ्याबद्दल बोलत नाही, मी स्वतःबद्दलच बोलतो. मी स्वतः गाऊन जाणार. फक्त मी तिथं उच्चारलेला नाहीये, मी तिथं लिहिलेला नाहीये. मी स्वतः जर तिथं म्हणेन तर तो आत्मवाचक सर्वनाम असणार. लक्षात ठेवायचा. मी स्वतः जर दोन्ही कॉम्बिनेशन जर येतील तर ते आत्मवाचक सर्वनाम असतील. पण तिथं मी हा उच्चारलेला नाहीये. इथं काय आहे? फक्त स्वतः गावी जाऊन आलो. दॅट इज प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. अशा वेळेस स्वतः काय असतो? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतो. लक्षात ठेवायचा. काय असतो तो? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आलं लक्षात? आता आपणचा घेऊ. इथं आपण उद्या सहलीला जाऊ. बघा मुलांना, बघा, आपण उद्या सहलीला जाऊ याचा अर्थ काय होते? याचा अर्थ काय होते? आपण उद्या सहलीला जाऊ म्हणजेच आम्ही असे बरेचसे मुलं आहोत, 10, 15, 20, 25, 30. उद्या तिकडे आपल्याला फिरायला जायचं आहे, तर आम्ही काय म्हणू? आपण सगळे, वी ऑल आर, आपण सगळे उद्या फिरायला जाऊ. कुठे
जायचं ते आपण उद्या डिसाईड करू, पण आम्ही सगळे जण, आलं लक्षात, आपण सगळे उद्या फिरायला जाऊ, आलं लक्षात. म्हणून त्याला आपण हा प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा आहे, आलं लक्षात. आपण म्हणजे आपण, आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बघा आता व्याख्या काय यायची, व्याख्या बिलकुल पाठांतर पाहिजे डोक्यात, व्याख्या इथं पाहिजे, पुस्तकीत नाही. वाक्य कुठे पाहिजे, व्याख्या कुठे पाहिजे, बिलकुल डोक्यात. भुसा असेल बाजूला फेकून द्या, तिथं काय ठेवा, नॉलेज. तिथं काय ठेवा, नॉलेज. भुसाला बाहेर फेकत येईल, भुसाची काही जागा नाही. वरचा मजला कुणी म्हटलं खाली आहे का, म्हणायचं नाही. आमचा जो वरचा मजला हा खाली नाही आहे, वरचा मजल्यामध्ये ब्रेन आहे आणि तो युजेबल ब्रेन आहे. मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या काय आहे, बोलणारा जर समोरच्या व्यक्तीबद्दल जर बोलत असेल, बघा लक्षपूर्वक ऐका, बोलणारा जर समोरचा त्याच्या समोर जर असेल, ऍट प्रेझेंट ऍट टाइम, बोलणारा बोलता समोर त्याच्या समोर जर तो असेल कोणी व्यक्ती, जसा आता तुम्ही आहात माझ्या समोर, समजून घ्या मी फक्त एकाच मुलीबद्दल बोलत आहो किंवा एकाच मुलाबद्दल जर बोलत आहो, तर समोरच्याचं मी नाव घेणार का, नाही. मग त्याच्या ऐवजी, त्याच्या नावाच्या ऐवजी जे काही सर्वनाम वापरीन त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याला काय म्हणतात, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. फॉर एक्झाम्पल, तू अभ्यास कर, तू, आलं लक्षात, एक वचन, तू अभ्यास कर, तू अभ्यास कर, त्याचं काय आहे, एक वचन, तू अभ्यास कर. तू आहे की नाही, तू हा एक वचन आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा. एक वचनासाठी वापरलेला आहे तू, कारण समोरचा व्यक्ती, आपण असं म्हणतो का समोरचा व्यक्ती बसलाय, जसं आता एखादा नाव आहे रमेश, रमेश अभ्यास कर असं म्हणू का, समोरच बसलाय ना भाऊ. समोरचा व्यक्ती जर बोलायचं असेल तर आपण त्याचं नाव घेत नाही. जर त्याचं लक्ष दुसरीकडे असेल तेव्हाच आपण त्याचं नाव घेऊ. लक्ष तुमच्या जर बाहेर असेल तर मी म्हणणार ए रमेश इकडे ये, ए रमेश इकडे ये. पण त्याचं लक्ष जर माझ्याकडे जर असेल, त्याचा लक्ष जर माझ्याकडे असेल तर मी काय म्हणणार, ए तू इकडे, तू इकडे असं म्हणून, रमेश इकडे असं. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना समोरच्या व्यक्ती जर बद्दल आपण बोलत आहे, म्हणून त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि तू हा एक वचनासाठी वापरलेला आहे, लक्षात ठेवा. तू हा एक वचनासाठी. आता आपल्याला अनेक वचनासाठी काय वापराल मग, तुम्ही. तुम्ही अभ्यास केले का, तुम्ही अभ्यास केले का, प्रश्नार्थक चिन्ह. तुम्ही अभ्यास म्हणजे मी सगळ्यांबद्दल बोलत हो, आणि द्वितीय आहे म्हणजे तुम्ही समोर आहात ना माझ्या समोर. आता इथं कोणी हजर नाहीये त्याच्याबद्दल आपण बोलत नाहीये. वी आर नॉट टॉकिंग अबाउट देम, वी आर टॉकिंग अबाउट यू ओनली. समझ में आया, हम आपके बारे में बोल रहे हैं, आप हमारे सामने हो, मैं आपको देख पा रहा हूं, मैं आपको देख पा रहा हूं, इसलिए हम आपके नाम के जगह सर्वनाम का यूज करते हैं. उसे कहते हैं कोणता सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पॉइंट क्लिअर झाला, तूचा क्लिअर झाला, तुम्हीचा क्लिअर झाला. मग आहे तुमचा आपण, याच्यामध्ये पण आपण आहे, लक्षात ठेवायचा. आधी सांगितलं होतं मी, याचा पण आपण आहे. मग जर आपण हा शब्द समोरच्या व्यक्तीसाठी जर बोलत असेल, लक्षपूर्वक आहे का, आपण हा शब्द, हा जो सर्वनाम आहे, हा जर समोरच्या व्यक्तीबद्दल जर बोलत असेल तर त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण हिंदीमध्ये बोलतो ना, आइए आप बैठिए, आप बैठिए, तुम बैठो, आप बैठिए. कोणता चांगला वाटते, आप बैठिए, रिस्पेक्टिव्ह वाटते, रिस्पेक्ट दिल्यासारखं वाटते. आप बैठिए, तुम बैठो, तुम उठो, तुम खाओ, तुम पियो, तुम जाओ, म्हणजे तर तुम्ही आहे ना, तू जा, तू कर, तू बस, तू आठ, तू काय म्हणा. पण आपण हा शब्द हम जैसे जिस प्रकार से हिंदी में बोलते हैं आप बैठिए, उसी प्रकार मराठी में भी बोलते हैं आपण बसा, कृपया आपण बसावे, कृपया आपण बसावे. वी आर टॉकिंग अबाउट समोरचा पर्सन जो आहे. समज में आया. समोरचा व्यक्ती जर बसलेला आहे आणि त्याच्याबद्दल जर बोलायचं आहे, या आपण बसा, जे आपण समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. लक्षपूर्वक आहे. समोरचा व्यक्ती जो आपल्याला दिसत आहे आणि त्याला आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. आपण जसं फरक दुसरा अजून एक अजून, आपण आलात बरे वाटले, दॅट मीन्स आप आहे म्हणजे अच्छा लगा. आपण आलात
बरे वाटले. इथं आपण समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. आलं लक्षात? समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत ना, म्हणून तो आहे तुमचा द्वितीय पुरुषवाचक. आलं लक्षात? आपण समजलं? तुम्हाला समजलं? मग हो म्हणा ना. ओ नाही, हो. आता त्याच्यामध्येच आहे स्वतः. त्याच्यामध्ये दुसरा काय आहे मग अजून? तू, तुम्ही, आपण आणि स्वतः. लक्षात ठेवायचा. स्वतः आहे ना. मग बघा इथं आपण काय म्हटलं होतं? स्वतः गावी जाऊन आलो, म्हणजे मी स्वतः गावी जाऊन आलो. आणि हाच वाक्य जर आपण म्हणू स्वतः गावी जाऊन या, काय म्हणू? स्वतः गावी जाऊन या. स्वतः गावी जाऊन या म्हणजे याचा अर्थ काय होतो? स्वतः गावी जाऊन याचा अर्थ काय होतो? तुम्ही गावी जाऊन बोलते ना यार, तुम खुद जाके आ जाओ यार गाव, तुम खुद जाके आ जाओ म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन या. बरोबर आहे? म्हणजे स्वतः जाऊन या त्याचा अर्थ होते की तुम्ही स्वतः जाऊन या. त्याचा अर्थ काय होते? तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः जाऊन या. पण त्याच्या समोर जर लेखीमध्ये जर तुम्ही असेल, हिच्या स्वतःच्या समोर जर तुम्ही असेल तर तो द्वितीयवाचक होणार नाही. लक्षात ठेवायचा. तो होणार तुमचा आत्मवाचक. आणि आत्मवाचक काय आहे थोड्या वेळात समजू. हा समजला. आता द्वितीय पुरुषवाचक समजला, फर्स्ट समजला, द्वितीय समजला. आता येऊया आपण तृतीय मध्ये. बघा आता तृतीय वाचक म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तृतीय जो इथं हजर नाही आहे. लक्षपूर्वक आहे का? जो आपल्याला दिसत नाही आहे इथून, जो इथं हजर नाही आहे आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जर बोलायचं असेल, बघा जो व्यक्ती ऍट अ प्रेझेंट वी कॅनॉट सी एट अ प्रेजेंट दैट पर्टिकुलरली पर्सन, तो हम क्या बोलेंगे? उसके लिए जो यूज करेंगे सर्वनाम तो आहे तुमचा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. लक्षपूर्वक आहे. समजून घ्या. आता इथं एक महेश नाही आला, समजा आपले विद्यार्थी एक महेश नाही आला, मग आम्ही महेशच्या ऐवजी आपण त्याचं सर्वनाम काय वापरू? तो, ती, ते. सर्वनाम काय वापरू? तो, ती, ते, त्या. लक्षपूर्वक ऐकायचं मित्रांनो. तो, ती, ते, त्या. आता महेश आज आला नाही, तो शाळेत आला नाही, तो गावी गेला, त्याने अभ्यास केले, त्याची प्रकृती बरी नाही आहे, हे तो, ती, ते, त्या हे सगळे काय आहे? तृतीय पुरुषवाचक. कशाला भीता राव तुम्ही? सर्वनामाला का बरं भीता तुम्ही सांगा मला? कशाला भीता? भ्यायची बिलकुल कारण नाही. फक्त अभ्यास व्यवस्थित करायचा, पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा. काय आहे पुरुषवाचक सर्वनाम? मग पुरुषवाचक सर्वनामचे तीनही पॉइंट्स क्लिअर झाले सगळ्यांचे? तुमचे झाले का रे? तुमचे झाले? नाही झाले असतील तर व्यवस्थित व्हिडिओ रिपीट करून पहा मित्रांनो. कारण जोपर्यंत तुम्ही 2दा 3दा 10दा पाहणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला जमणार नाही. कृपया चांगल्या प्रकारे पहा आणि काही अडचण आली बिंदास मला रिप्लाय करा. आता बघा आपला हा झाला पुरुषवाचक सर्वनाम झाला. आलं लक्षात? मग आता काय आहे? दर्शकवाचक सर्वनाम. दर्शकवाचक सर्वनाम. लक्षपूर्वक आहे का मित्रांनो? दर्शकवाचक सर्वनाम. आता दर्शकवाचक सर्वनाम म्हणजे काय? दर्शकवाचक सर्वनाम म्हणजे काय? बघा दर्शकवाचक सर्वनाम हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. दर्शक सर्वनाम काय? हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. पाठांतर करायचं. दर्शक सर्वनाम कोणते? हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. काय पाठांतर करायला एवढा कोणता वेळ लागतो भाऊ? वेळ लागते का? काय वेळ लागते? काही वेळ लागत नाही. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. हा, ही, हे करताना आपण हसतो ना. हा, ही, हे, ह्या हसतो की नाही? हा, ही, हे. तर हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या हे सगळे काय आहेत? मित्रांनो दर्शकवाचक सर्वनाम. दर्शकवाचक सर्वनाम आणि दर्शकवाचक विशेषण हे दोन्ही एकच आहेत. लक्षात ठेवायचा. तर डिफरन्स काय आहे समजवतो मी. डिफरन्स काय आहे ते समजवतो. दर्शकवाचक म्हणजे काय? आपण जवळची किंवा दूरची वस्तू निश्चित करतो. लक्षपूर्वक आहे का? जवळची किंवा दूरची वस्तू निश्चित करण्यासाठी ज्याही सर्वनामाचा आपण वापर करतो शॉर्टली. बघा शॉर्टली आपल्याला समजायचं आहे व्हॉट इज दर्शकवाचक. शॉर्टली आपल्याला समजायचं आहे तर कसं समजू?
जवळची किंवा दूरची वस्तू इंडिकेट करण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर करतात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. दर्शक म्हणजे दर्शवणे. दर्शक सर्वनामाचा वापर करतात. कोणते कोणते? हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. म्हणजे बघा, ती खुर्ची माझी आहे आणि ती माझी खुर्ची आहे. लक्षात ठेवा. बघा, ती माझी, इथं लिहितो, ती माझी खुर्ची आहे. आणि दुसरा, ती खुर्ची माझी आहे. बघा, ती दोन्हीचा अर्थ तोच आहे बरं का. अर्थ तोच आहे, खुर्ची माझीच आहे, पण वाक्यरचना वेगवेगळी आहे. लक्षात ठेवा. अर्थ एकच आहे. त्या वाक्याचा अर्थ काही चेंज नाही झालेला आहे. त्या वाक्याचा अर्थ चेंज झाला का? बिलकुल नाही झालेला आहे. फक्त वाक्यरचना चेंज झाली. बघा आता, ती माझी, ती खुर्ची. बघा, ही, ती, तो, ती, ते. याच्यामध्ये काही पण लावा तुम्ही. तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, काही पण लावा. उदाहरणार्थ फक्त मी एकच घेतलेला आहे. ठीक आहे. ती खुर्ची. खुर्ची स्त्रीलिंगी रूप आहे. कालच लिंग झाला आपला. खुर्ची, ती खुर्ची. लिंग कोणता? स्त्रीलिंग. ती खुर्ची माझी आहे, ती खुर्ची माझी आहे, ती माझी खुर्ची आहे. मग बघा, तीच्या नंतर माझा आहे, पण तीच्या नंतर इथं नाम आहे का? नाही. आणि इथं तीच्या नंतर बघा खुर्ची नाम आहे. खुर्ची सामान्य नाम आहे ना? आहे सामान्य नाम. मग तीच्या म्हणजे हे, तो, ती, ते, त्या, हा, ही, ह्याच्या नंतर जर एखादे नाम असतील, तर हे जे तो, ती, ते, त्या जे आहे, ही ठरतात दर्शक विशेषण. काय ठरतात? दर्शक विशेषण. कारण नामाबद्दल जो काही विशेष माहिती सांगतो त्याला विशेषणच म्हणतात. मित्रांनो, विशेषण जेव्हा शिकवलं तेव्हा तुम्हाला सांगितलं आहे की विशेषण म्हणजे काय, विशेषण कोणते, काय आहे, कशा प्रकारे त्यांचा वापर केला जातो. आलं लक्षात? तुमच्यासाठी विशेषणाची व्हिडिओ मी नेक्स्ट टाइमला बनवून पाठवेन. ठीक आहे. बघा, आता याच्यानंतर आहे का? याच्यानंतर नाम आहे का? नाही आहे. लक्षात? आता तो, ती, त्याच्या नंतर इथं नाम नाही आहे. इथं नाम आहे म्हणून हा जो ती आहे, हे आहे तुमची दर्शक विशेषण, पण हा आहे तुमचा दर्शक सर्वनाम. कारण हा कर्त्याचं काम करतो. मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का? तो कर्त्याचं काम करतो. तो, ती, ते, हा, ही, हे त्या वाक्यामध्ये कर्त्याचं काम करतो, कर्त्याचा वर्क करतो. तो, ती माझी खुर्ची आहे, ती माझी पिशवी आहे, हा माझा घर आहे, तो तुझा घर आहे, ते त्याचे शर्ट आहे. आलं लक्षात? आणि ते शर्ट त्याचे आहे, तर ते काय आहे? हा दर्शक विशेषण. ते दर्शक विशेषण म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर काय होईल की तो प्लस जर नाम असेल, लक्ष द्या, तो प्लस जर नाम असेल तर हा तो ठरतो दर्शक विशेषण. आणि तो प्लस इथं नाम नसेल, तो प्लस इथं नाम नसेल तर हा ठरतो दर्शक सर्वनाम. कारण हा वाक्यात कर्त्याचा काम करतो. लक्षात ठेवा, कर्त्याचा काम करतो. का करतो? हा काम कर्त्याचं करतो. ठीक आहे, समज. मग आहे तुमचा संबंध. हा समजला ना? दर्शकाला समजला ना? दर्शकाला काय? मग आहे तुमचा संबंधवाचक सर्वनाम. लक्षपूर्वक ऐका. संबंधवाचक. संबंध म्हणजे काय? रिलेशन. संबंध म्हणजे काय? रिलेशन. संबंध म्हणजे जोडणे. लक्षात ठेवायचं. संबंध म्हणजे काय? जोडणे. आता संबंधामध्ये जोडणे म्हणजे काय? दोन वाक्य जोडणे, कंजक्शन, उभयान्वयी योग्य. लक्षात ठेवा, दोन वाक्य जोडणे उभयान्वयी योग्य. पण आपण इथं दोन वाक्य कशाने जोडत आहोत? संबंधवाचक सर्वनामाने. लक्षात ठेवायचं. इथं दर्शकवाचक आणि संबंधवाचक दोनही येतात. लक्षात ठेवायचं. जोडण्याचं काम वाक्यात वाक्यात दर्शकवाचक सर्वनामांना जोडण्यासाठी ह्या संबंधीवाचक सर्वनामाचा वाक्यात वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, जो येणार तो घेणार, जो येणार तो. आता याचा हा काय आहे? हा काय आहे? जो संबंधी. हा काय आहे? संबंधी सर्वनाम.
आणि हा तो काय आहे? दर्शक सर्वनाम. लक्षपूर्वक आहे का? जो, जी, जे, ज्या, आलं लक्षात? पण जो, जी, जे, ज्याच्या नंतर जर नाम असेल, लक्षपूर्वक आहे का? जो, जी, जे, ज्याच्या नंतर जर नाम असेल तर ती संबंधी विशेषण ठरतात. लक्षपूर्वक आहे का? जो मुलगा येणार, जो मुलगा येणार तो जो मुलगा येणार त्याला बक्षीस भेटणार किंवा त्याला काही पण भेटणार. आलं लक्षात? पण जो मुलगा आहे ना, जोच्या नंतर मुलगा आहे, मुलगा हा नाम आहे, म्हणून जो हा संबंधी विशेषण ठरतो. लक्षात ठेवायचा. तो तिथं संबंधी सर्वनाम नाही राहत, कारण जोच्या नंतर काय आलेला आहे? नाम आलेला. मुलगा नाम आलेला ना, सामान्य नाम म्हणून. पण इथं नाम येणार का? नाही, नाम येणारच नाही. लक्षात ठेवा. नाम आला तर ते संबंधी विशेषण होऊन जातील. हा, लक्षात ठेवायचं. नाम आला तर संबंधी विशेषण, ती संबंधी सर्वनाम राहत नाही. आलं लक्षात? संबंधी वाचक जो, जी, जे, ज्या काही पण असो. ठीक आहे. जसा फॉर एक्झाम्पल, जी धावणार ती प्रथम येणार. जी मुलगी धावणार नाही बरं, हा लक्षात ठेवा. जी धावणार ती प्रथम येणार. तर जी हा काय आहे? संबंधी सर्वनाम. पण जी मुलगी धावणार तर जी काय आहे तिथं? संबंधी विशेष नाम नाही रे, विशेषण. समजला संबंधी काय आहे ते? मग आहे तुमचा प्रश्नार्थक. प्रश्नार्थक म्हणजे त्याचा तो नामासारखाच आहे. प्रश्न विचारण्यासाठी जर कोण, काय, कसे, केव्हा यांचा वापर होत असेल तर त्याला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. रामायण कोणी लिहिलंय? कोणी हा काय आहे? वाल्मिकीने काय लिहिलंय? तर काय हा काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. तुझे नाव काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. तुझे नाव काय आहे? तुला, जसं बरोबर, तुला कोणता खेळ आवडतो? तर हा इथं प्रश्नार्थक सर्वनाम राहत नाही. लक्षात ठेवायचा. तुला कोणता खेळ, खेळ हा नाम आहे ना, सामान्य नाम खेळ, मग तो प्रश्नार्थक विशेषण करणार. लक्षपूर्वक आहे का? जसं बघा, तो म्हणजे दर्शक, संबंधी आणि कोणता म्हटला अजून? प्रश्नार्थक यांच्या समोर जर नाम असेल, लक्षपूर्वक आहे का? दर्शक, संबंधी आणि प्रश्नार्थक. म्हणजे दर्शकचे कोणते? जसं हा, ही, हे, तो, ती, ते. संबंधीचा जो, जी, जे, ज्या. आणि प्रश्नार्थकचा कोण, काय, कसा आहे. यांच्या नंतर जर कोणताही नाम असेल तर ही जी हा, ही, या, तो, ती, ते, त्या, कोण, काय, हे सर्वनाम राहत नाही. लक्षात ठेवायचं. ही विशेषण ठरतात. मग आता ती दर्शक असेल तर दर्शक विशेषण, संबंधी असेल तर संबंधी विशेषण, प्रश्नार्थ असेल तर प्रश्नार्थक विशेषण. लक्षात ठेवायचं. त्याच्या समोर जर नाम आली तर, आणि नाम नसेल तेव्हाच ते सर्वनाम ठरतात. कळलं? जसा आता फॉर एक्झाम्पल प्रश्नार्थक म्हटलं ना, कोण, काय. आताच मी लावलं होतं तुम्हाला, सांगितलं होतं प्रश्न कोणता? तुझे नाव काय आहे? तू कुठे जाणार आहे? हे कोठे, काय, कसे, सगळे जे काय तू हे काम कसे करशील? कसे हा काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. आलं लक्षात? मग आहे तुमचा अनिश्चित वाचक सर्वनाम. त्यालाच म्हणतात सामान्य वाचक सर्वनाम. बघा, ते पण तेच आहेत. कोण, काय, कसे तेच आहे. फक्त त्यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही. लक्षपूर्वक आहे का? फक्त त्यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला नाही जात. तर कोणासाठी आले वाक्यामध्ये तेच माहित नाही. पहिले गोष्ट, हा कोण अनिश्चित म्हणजे निश्चित नसलेला. अनिश्चित म्हणजे काय? निश्चित नसलेला. तो कोणासाठी वापरलेला आहे वाक्यामध्ये तेच आपल्याला कळून चुकत नाही, म्हणून त्याला म्हणतात अनिश्चित सामान्य. अनिश्चित. तुझ्या मुठीत काय आहे सांग पाहू? तुझ्या मुठीत काय आहे सांग पाहू? कोणी यावे कोणी जावे, कसे जावे कसे यावे. आलं लक्षात? म्हणजे मला सांगा, हे एखाद्या घटकाबद्दल सांगत आहेत का? कोणी यावे कोणी जावे काही करता निश्चित आहे का याच्यात? काहीच निश्चित नाही. कोणासाठी आलेला आहे काहीच माहित नाही आहे. मग या कोण, काय, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह तर बिलकुलच नसते. लक्षात ठेवायचं. आणि बघा, आता एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो कसं ओळखायचं. बघा, एकदम शॉर्ट ट्रिक आहे. बघा, जर कोण, कायच्या वाक्याच्या समोर जर प्रश्नार्थक चिन्ह असेल आणि कोण, कायच्या समोर जर नाम नसेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम ठरतात. लक्षपूर्वक आहे का?
एकदा पुन्हा समजू. कोण कायच्या नंतर लगेच जर नाम नसेल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तर ती काय ठरतात? प्रश्नार्थक सर्वनाम ठरतात. आणि कोण कायच्या लगेच जर नाम असेल, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तर ती प्रश्नार्थक विशेषण ठरतात. कोणता मुलगा पास झाला, कोणत्या मुलीचा लग्न झाला, कोणत्या मुली सामान्य ना, कोणता मुलगा आला सामान्य, म्हणजे कोणत्या समोर नाम आहे. आणि विशेषणाची व्याख्या काय आहे? नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. आलं लक्षात? आणि मग आता अनिश्चित जो आहे याच्यामध्ये शेवटी काही प्रश्नार्थक चिन्ह नसते. राव सांगतो तुम्हाला, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह बिलकुल नसते. कोण काय आला बिनधास्त डोळे झाकून लिहायचं. अनिश्चित सर्वनाम आहे हा, सामान्य सर्वनाम आहे हा, कारण समोर क्वेश्चन चिन्ह नाही आहे आणि तो वाक्यामध्ये कोणासाठी आलेला आहे हा बिलकुल माहित नाही. त्याला म्हणतात अनिश्चित. मग शेवटी आहे आत्मवाचक सर्वनाम. शेवटी काय आहे? आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम बघा, आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय बघा. आत्मवाचक मध्ये हे तीन असतात: निज, आपण आणि बघा इथं पण आपण आणि स्वतः आहे, प्रथम मध्ये पण आपण आणि स्वतः आहे, द्वितीय मध्ये पण आपण आणि स्वतः आहे, इथं पण आपण आणि स्वतः आहे. मग आता ह्यालाच म्हटलं होतं मगाशी मोठा गोंधळ आहे इथं, पण गोंधळून जायचं कारण नाही. गोंधळून जायची काय, 1 रुपयाची काय तुम्हाला चिंता करायची नाहीये. याच्यामध्ये एकाच वाक्यात तीनहीचे उदाहरण देऊन सांगेन मी तुम्हाला. एकाच वाक्यात तीनहीचे उदाहरण. आलं लक्षात? सगळ्यात पहिले तर आपण आत्मवाचक समजूया. हा जो नीज आहे याला निश्चित आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. नीजला काय म्हणतात? निश्चित आत्मवाचक. प्रश्न परीक्षेत येतो निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणता? उत्तर काय असायला पाहिजे? नीज. उत्तर काय असायला पाहिजे? नीज असायला पाहिजे, कारण तो निश्चित आत्मवाचक सर्वनाम. फॉर एक्झाम्पल, पक्षी नीज बाळासह बाळगते. पक्षी नीज बाळासह बाळगते. तर नीज म्हणजे काय? म्हणजे पक्षी स्वतःच्या बाळासोबत बाळगते म्हणजे खेळणे. आलं लक्षात? पक्षी नीज बाळासह बाळगते. तर नीज हा निश्चित आत्मवाचक सर्वनाम लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर आपण आणि स्वतः. जर आपण आणि स्वतःच्या पूर्वी म्हणजे अलीकडेच जर एखादा कर्ता दिलेला असेल, त्या कर्त्याच्या स्वरूपात नाम असेल किंवा सर्वनाम असेल किंवा कर्त्याचा कार्य करणारा कोणताही शब्द असेल तर त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, एकच वाक्यामध्ये तीनचा आन्सर देतो बघा. मी स्वतः अभ्यास करतो. तू स्वतः अभ्यास कर. स्वतः अभ्यास करतो. स्वतः अभ्यास कर. बघा आता मी स्वतः, आता हा स्वतः आहे. आता समजून घ्या, ह्याच्या ऐवजी इथं आपण आहे, लक्षात ठेवायचं. आपण आहे आणि स्वतः आहे. ठीक आहे. तो जसा मी स्वतः अभ्यास करतो. आता ह्या स्वतःच्या समोर मी आहे म्हणजे हा एक कर्ता आहे इथं, बरोबर. आणि स्वतःच्या समोर जर करता येत असेल तर हा जो स्वतः या वाक्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम असतो. लक्षात ठेवायचं. काय असतो? आत्मवाचक सर्वनाम. हा पण आत्मवाचक सर्वनाम, कारण इथं पण करता, लक्षात ठेवायचं. तू स्वतः अभ्यास कर, आत्मवाचक सर्वनाम. तू स्वतः अभ्यास कर, आत्मवाचक सर्वनाम. मी स्वतः अभ्यास करतो, आत्मवाचक सर्वनाम. कारण याच्या समोर काय आहे? करता आहे, मी आणि तू. पण इथं बघा, स्वतः अभ्यास करतो याचा अर्थ काय होतो की मी स्वतः अभ्यास करतो. तर हा जो आहे हा प्रथम आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. कारण इथं स्वतः अभ्यास करतो म्हणजे ती बोलण्याची क्रिया स्वतःवरच होते, लक्षात ठेवायचं. बरोबर. दुसरा बघा, स्वतः अभ्यास कर. स्वतः अभ्यास कर म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणत आहोत.
समोरच्या व्यक्तीला म्हणत आहोत स्वतः अभ्यास कर रे, खेळू नको. आलं लक्षात? मग आपण समोरच्या व्यक्तीबद्दल सांगत आहोत, म्हणून याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आलं लक्षात? नुसता लक्षपूर्वक आहे का, स्वतः जर समजून घ्या वाक्यामध्ये दिलेला नसेल, जसं समजून घ्या वाक्यामध्ये करता दिलेला नसेल आणि स्वतः वगैरे दिलेला असेल, तर असे पण वाक्य असतात, लक्षात ठेवायचं, कन्फ्युज करणार. बघा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता तुम्ही याला काय म्हणणार, आता इथं काही करता आहेच नाही, आता इथं कसं ओळखणार आता. मग असे काही जे संभ्रमित सेंटेन्स असतात याच्या समोर करता लावावा लागतो, स्वतःहून आपल्या मनाने लावावा लागतो. जसा आता माणूस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, किंवा माणसाने स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग याच्या समोर करता लागलेला आहे, म्हणजे हा काय होणार, आत्मवाचक सर्वनाम. कारण समोर काय आहे, करता. आलं लक्षात? मग आहे नुसता जर परीक्षेमध्ये विचारला की सांगा रे बाबा, आपण हा जो शब्द आहे, हा जो सर्वनाम आहे, नुसता आपण लिहिलाय आणि याचा तुम्ही सर्वनामाचा प्रकार सांगा. इथं बघा, नुसता जर आपण असेल